हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण चटपटीत अशी अगदी 5 मिनिटात होणारी ओली भेळ बनवणार आहोत। त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं भेळ बनवण्यासाठी एक ताट घेतले आणि भेळ बनवण्यासाठी भांड थोडं पसरटच हवंय। लगे त्यामध्ये 2 वाट्या मुरमुरे टाकून घेतलेत। मुरमुरे थोडे उन्हात मांडले होते 5-10 मिनिटं, कडक झाले ते। लगेच अर्धी वाटी शेव घेतली। मीडियम पद्धतीची शेव आहे, एकदम बारीक नाही किंवा खूपच जाड नाही, अशा पद्धतीची भेळीला शेव वापरता शक्यतो। अर्धी वाटी शेव भरपूर होते 2 वाट्या मुरमुऱ्यासाठी। हवं तर तुम्ही शेवचं प्रमाण थोडं वाढवू शकता। इथं थोडीशी पापडी घेतली। पापडी जरी नसेल वापरायची तरी काय हरकत नाही। पापडी अख्खी नाही टाकायची, थोडी क्रश करून घेतली आणि नंतर टाकली। लगेच 1 मूठभर शेंगदाणे तळून घेतले होते, ते टाकून घ्यायचे। तळलेले शेंगदाणे भेळीत खूप छान लागतात। 1 मीडियम साईजचा कांदा घेतला होता असा बारीक चिरून, ते टाकून घ्यायचा। आता 1 पिकलेलं एकदम लाल भडक टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते पण टाकून घ्यायचं। लगेच 1 मूठभर मी मोड आलेली मटकी घेतली, ती 2 मिनिटं परतून घेतली होती। थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकून 1 छोटा चमचा लाल तिखट घेतलं होतं, ते टाकून घेतलंय। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। इथे मी पाव चमचा मीठ टाकून घेतलंय। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, ती टाकून घेतली। लगेच आता थोडासा बारीक चिरलेला पुदिना टाकलाय। इथं तुम्ही पुदिन्याची चटणी पण वापरू शकता। इथं 2 चमचे चिंच गुळाचा कोळ वापरिलाय, तो टाकून घेतला। आता चिंच गुळाचा कोळ आवर्जून वापरा, भेळ खूप छान होते। इथं 1 बटाटा उकडून घेतला होता, तो असा हाताने क्रश करून टाकते। बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तरच टाकू शकता। अशा पद्धतीने क्रश करून बटाटा टाकून घेतलाय। सर्वात शेवटी आता अर्ध लिंबू घेतलंय, ते पिळून घ्यायचं मस्त भेळीत। लिंबू शक्यतो जरूर वापरा, भेळ अप्रतिम अशी होते। आता ही भेळ मी हातानेच छान मिक्स करून घेते। अशा पद्धतीने पाहू शकता, हाताने छान मिक्स होते भेळ, त्यामुळे अशा पद्धतीने दोन्ही हाताने मस्त मिक्स करून घ्यायची। साधारण 1-2 मिनिट ही भेळ छान मिक्स करून घ्यायची। पाहू शकता आता भेळ आपली छान मिक्स झालेली आहे। जेव्हा काही चटपटीत खायचं मन होतं आणि अगदी 5 मिनिटात, तेव्हा त्यावेळेस घरच्या साहित्यातच जे असेल त्या साहित्यात आपण ही भेळ बनवू शकतो। त्यामुळे नक्की एकदा बनवून पहा। चला तर मग भेळ एका प्लेटीत काढून घेते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच मस्त आणि चटपटीत रेसिपी सोबत। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत रेसिपी बनवत राहा आणि खात राहा।